मी एका गरीब घरातील मुलगा होतो आणि माझे वय 25 वर्ष झाले होते आणि आता मला लग्नाची घाई झाली होती. माझ्या आईवडिलांचे मी लहान असतानाच निधन झाले होते. म्हणून माझ्या मामीने माझं लग्न तिच्या मुलीसोबत लावून दिलं. मामी दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. आता मी मामीच्या घरीच राहत होतो. माझ्या लग्नाला जवळपास 2 महिने झाले होते की मामी सारखं सारखं खोलीत डोकावून बघायची. एके दिवशी तर मामी दूध देण्याच्या बहाण्याने माझ्या खोलीत आली आणि तिने मला मिठीच मारली. त्या क्षणी मी भारावून गेलो आणि त्या रात्री मामीसोबतच. माझं नाव धीरज आहे आणि मी आता लग्नाच्या वयात आलो होतो. मला लग्नाची जरा जास्तच ओढ होती. मला वाटायचं की मला लवकरच एक चांगली सुंदर बायको मिळावी. मी बायकोबद्दल खूपच स्वप्न पाहायचो. मला सुंदर मुली खूपच आवडायच्या. मला नेहमी वाटायचं की माझी होणारी बायको सुंदर आणि भरदार शरीराची असावी. माझे शिक्षण पूर्ण झाले होते आणि मला चांगली नोकरी देखील लागली. आता मी ज्या गोष्टीचं स्वप्न पाहत होतो ती वेळ जवळच आली होती. आता मामी माझ्या लग्नाचा विचार करू लागली. माझ्या आईवडिलांचे निधन झाले होते म्हणून मामी माझ्यासाठी चांगले स्थळ शोधत होती. कित्येक मुली पाहिल्यानंतर मला त्यातील एक मुलगी आवडली. ती खरंच खूप सुंदर होती. गोरा रंग व भरदार शरीराची होती. मला तर ती पहिल्याच नजरेत आवडली. तिच्या त्या फोटोतल्या मादक सुंदरतेमुळे माझं मन भरून गेलं होतं. मला तर वाटत होतं की आत्ताच त्या मुलीसोबत लग्न करून घ्यावे. मी मामीला त्या मुलीचा फोटो दाखवला. तेव्हा मामी म्हणाली, ही तर माझीच रुपाली आहे. मी मामीला म्हणालो, मामी तू मला का नाही सांगितले की तुला मुलगी आहे. म्हणून तेव्हा मामी म्हणाली, तिचे शिक्षण पूर्ण झाले नाही आणि ती पुढील शिक्षणासाठी शहरात राहत होती. परंतु एक दिवस तो सोन्याचा दिवस उजाडला आणि आम्ही रुपाली आणण्यासाठी शहरात गेलो. रुपालीच्या रूमवर गेलो. चहा पाणी झाल्यानंतर रुपाली माझ्यासमोर तयार होऊन आली होती. रुपालीला पाहिल्यानंतर मी भारावूनच गेलो होतो. कारण ती फोटोतल्यापेक्षा सुंदर दिसत होती. तिने नवीनच ड्रेस घातल्यामुळे तिची ओढणी सारखी सारखी पडत होती आणि ती वेळोवेळी ओढणी सावरायची. असं पाहून तर मला वेगळंच व्हायचं. पण तेवढ्यात मामी आली आणि तिने रुपालीबरोबर लग्न करण्यासाठी अशी अट घातली की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मामी म्हणत होती की माझी मुलगी एकुलती एक आहे आणि सुंदर देखील आहे. मी तिच्या लहानपणापासूनच ठरवलं होतं की तिचा होणारा नवरा हा आमचा घरजावई होऊनच राहणार आणि त्याशिवाय आम्ही तिचं लग्न करणार नाही. जर तुला रुपाली आवडत असेल तर आमच्या इथेच घरजावई म्हणून राहावं लागेल. मामी म्हणाली की फक्त माझी एवढीच अट आहे. बाकी तुझ्या सर्व अटी मला मंजूर आहे. खूप मुली पाहिल्यानंतर मला रुपाली खूपच आवडली होती. म्हणून मी हे स्थळ नाकारू शकत नव्हतो. मामीने सर्व निर्णय माझ्यावरच सोडला होता. रुपालीचं सौंदर्य पाहून मी मामाची अट मान्य केली. कारण माझं देखील मामीशिवाय या जगात कुणीच नव्हतं. म्हणून माझाही नाईलाज होता. मी माझ्या मनाची समजूत घातली आणि एकदाच रुपालीबरोबर लग्न केलं आणि घरजावई म्हणून मामीच्याच घरी राहण्यासाठी गेलो. माझा हा निर्णय ऐकून तर मामी खूपच आनंदी झाली होती. ती वेगवेगळे पदार्थ मला करून खाण्यासाठी देत होती. ती माझा खूपच लाड करत होती. रुपालीची आई स्वतः स्वयंपाक करून मला जेवण स्वतःच वाढवायची. रुपालीपेक्षा मामीचं माझ्या पुढे पुढे करत होती. एकदा सकाळच्या वेळेस रुपालीने माझ्यासाठी लवकरच नाश्ता करून आणला होता. तेवढ्यात मामी आली आणि तिने रुपालीच्या हातातून नाश्त्याची प्लेट घेतली आणि स्वतः माझ्याकडे घेऊन आली. मामीचं असं वागणं पाहून तर मला खूपच विचित्र वाटलं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नाश्ता घेतला. माझे लग्न झाल्यापासून रुपाली आणि मी एकही दिवस एकत्र आलो नव्हतो. कारण झोपायच्या वेळेस माझी मामी येऊन रुपालीला तिच्याबरोबर झोपण्यासाठी घेऊन जात होती आणि घरजावई असल्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकत नव्हतो. माझ्या मामीचं असं विचित्र वागणं पाहून मला काही बरं वाटत नव्हतं. पण काय करू, मी तर घरजावई होतो. मला दररोज रात्री वाटायचं की रुपाली माझ्यासाठी गरम दूध घेऊन येईल. पण त्याऐवजी माझी मामी दुधाचा ग्लास घेऊन यायची. आता जवळजवळ माझ्या लग्नाला 2 महिने होऊन गेले होते. माझी मामी मला दररोज दूध पाजायची. माझ्या खूप इच्छा जागृत होत होत्या. मी रुपालीच्या प्रेमासाठी खूप तरसून गेलो होतो. पण माझी मामी आम्हा दोघांना कधी जवळ येऊ देत नव्हती. एके दिवशी तर माझ्या मामीने कमालच केली.
मामी स्वतःच माझ्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन आली आणि माझ्याजवळ बेडवर येऊन मला सतत स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागली. आता तर मला मामीचं वागणं जरा वेगळंच वाटू लागलं होतं. मला आता माझ्या मामीवर संशय येत होता की माझ्या मामीचंच माझ्यावरच नजर आहे की काय. कारण मामी आता एकटक माझ्याकडेच बघायची आणि मला तिचं असं वागणं बिलकुल आवडत नव्हतं. मामी रुपालीची आई असल्यामुळे ती याबद्दल काहीच बोलत नव्हती आणि मीही तिला असं काही सांगू शकत नव्हतो. मला असं वाटत होतं की माझी मामी माझ्याबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मी विचार करायचो की आपल्या मुलीचा संसार मोडून एखाद्या आईला काय मिळणार. जावई तर मुलासारखा असतो, मग माझी मामी अशी कशी वागू शकते. आता माझ्या लग्नाला 4 महिने झाल्यानंतर एका रात्री माझ्या मामीने रुपालीला माझ्या खोलीत येऊ दिले होते. मला आश्चर्य वाटले होते की दररोज रात्री माझी मामी तिच्याबरोबर माझ्या बायकोला घेऊन झोपण्यासाठी जात होती. पण आज असं काय झालं होतं की तिने रुपालीला माझ्या खोलीत पाठवलं होतं. आज रात्री मामी आमच्या खोलीकडे आली देखील नाही. मला दूध देखील माझ्या बायकोनेच आणलं होतं. तसं मी रुपालीला विचारलं की दररोज तर मामीच मला दूध घेऊन येत असते. आज तू कशी काय आलीस? त्यावर रुपाली म्हणाली की आज आईनेच माझ्याजवळ दूध दिले आहे. तिचं असं बोलणं ऐकून मी तर खूपच खुश झालो. कारण रुपाली आज खूप सुंदर दिसत होती. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्या साडीमधून तिची सुंदरता खूपच झळकत होती. आज माझी इच्छा पूर्ण होणार होती. रुपाली माझ्याजवळ आली तेव्हा मी तिची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि तिला घट्ट मिठी मारली. रुपालीने देखील मला मिठी मारली. आता आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करणारच होतो. पण माझं सुख कोणालाच देखावलं नाही. अचानक असं काही घडलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आज रात्री रुपालीबरोबर आनंद घेणार होतो, पण घेऊ शकलो नाही. याचं मला खूपच टेन्शन आलं. कारण माझ्याबरोबर असं काही झालं की मी याचा विचार देखील कधी केला नव्हता. रात्री मी रुपालीबरोबर आनंद घेण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलंच नाही. कारण मी नपुंसक झालो होतो. असं कसं काय होऊ शकतं याचाच मी विचार करत होतो. लहानपणापासून आजपर्यंत मी चांगला होतो. मग अचानक काय झालं असेल की मला हा आजार झाला. माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. कारण हा माझ्या बायकोसमोर माझा अपमानच होता. रुपाली एकटक माझ्याकडे पाहत म्हणाली, तू जर मला सुखी ठेवू शकत नाहीस तर माझ्यासोबत लग्न का केलं? तेव्हा मला तिच्यासमोर मान खाली घालण्याची वेळ आली होती. आयुष्यात असा क्षण होता की मी कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचा नव्हतो. माझ्यासमोर माझ्या हक्काची तरुण आणि इतकी सुंदर बायको असताना देखील मी काही करू शकत नव्हतो. मी शरीराने खूप भरदार होतो, पण तरी देखील माझं असं कसं काय झालं हेच मला कळत नव्हतं. आता तर दररोज रात्री असंच घडत होतं. मी इच्छा असूनही रुपालीबरोबर काही करू शकत नव्हतो. पण मी आधी असा कधीच नव्हतो. आता रुपाली माझा तिरस्कार करू लागली. याचं मला खूपच दुःख वाटत होतं. आता मला माझ्या मामीवर शंका येऊ लागली. कारण माझी मामी मला जेवण वाढत होती आणि रात्रीसुद्धा माझी मामीच मला दूध घेऊन येत होती. माझ्या मामीनेच माझ्या दुधात काहीतरी मिसळले असावे आणि मला नपुंसक बनवलं असावं, असं माझ्या मनात सारखं येत होतं. लग्न झाल्यापासून माझी मामी माझ्याकडे एकटक पाहत होती. तिनेच काहीतरी केलं असावं म्हणून माझ्याबरोबर असं होत आहे. आता अशा प्रकारचा आजार झाल्यामुळे मी संसार करू शकत नव्हतो. कारण मी जीवनात आनंद घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी आता ठरवलं होतं की अशी जिंदगी जगण्यापेक्षा कुठेतरी दूर निघून गेलेलं बरं आणि उरलेलं आयुष्य तिथेच काढावं. तरी पण माझ्या मनात एकदा विचार आला की नेमकं हे माझ्याबरोबर कोणी केलं असेल. हे सत्य जाणून घेण्यासाठी मी घरात बारकाईने पाहत होतो. प्रत्येक व्यक्तीकडे मी संशयाच्या नजरेने बघत होतो. मी खोलीच्या दिशेने जात असताना मला चिखलात भरलेल्या शूजचे निशाण दिसले. मी तर शूज घालतच नव्हतो. मग हे पुरुषाच्या शूजचे निशाण कसे? ते शूजचे निशाण मला रोज दिसत होते. कारण वॉशरूमसमोर ओलं असल्यामुळे तिथे शूजचे निशाण पडत होते. मी विचार केला की दिवसभर लक्ष ठेवायचं, इथे कोण पुरुष येतो. मी नजर ठेवूनच होतो, पण दिवसा तर कोणीच आले नाही. मग मी रात्री नजर ठेवू लागलो. माझ्या बायकोच्या इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे माझी बायको तर माझ्या खोलीत देखील येत नव्हती. रुपाली आता तिच्या आईसोबत झोपण्यासाठी जात होती. आता आम्ही सगळे झोपलो होतो. पण मध्यरात्री मी पाणी पिण्यासाठी उठलो तेव्हा मला कोणाच्या तरी शूजचा आवाज आला आणि मी खिडकी उघडून हळूच पाहू लागलो. तेव्हा मला असे काही दिसले याची मी आधी कल्पना केली देखील नव्हती. एका पुरुषासोबत मला एक महिला दिसली आणि त्या बाईच्या अंगावर
माझ्या मामीच्या साडीसारखी साडी होती. मला खात्री झाली की ती माझी मामीच आहे. आता तर मला लाज वाटू लागली होती की या वयात देखील माझी मामी असं काम करत असेल. मला माझ्या मामीविषयी खूपच तिरस्कार वाटत होता. तिने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि रात्री असा खेळ मांडला होता. माझी मामी आणि तो पुरुष पुढे काय करतात हे पाहण्यासाठी मी हळूच त्यांच्या पाठीमागे गेलो आणि पाहिलं तर वॉशरूमच्या बाजूला ते दोघे त्यांच्या इच्छा पूर्ण करत होते. ते दोघे एकमेकांच्या मिठीत भान हरवून बसले होते आणि त्यांना त्या अवस्थेत पाहून मला खूपच वाईट वाटत होते. मी रागाने त्यांच्याजवळ गेलो आणि माझ्या मामीला हाताला धरून ओढले. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी असं कधीच विचार केला नव्हता मला एवढा मोठा धोका मिळेल, कारण माझ्या मामीची साडी घालून माझी बायको रुपाली होती. मला तिथे पाहून तो शूजवाला पुरुष केव्हाच पळून गेला होता. एवढा मोठा धोका मी सहन करू शकत नव्हतो. म्हणून रात्रीच मी पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. माझ्या मामीला आणि माझ्या बायकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर असा खुलासा झाला की याआधी कित्येक वेळा रुपाली त्या पुरुषासोबत तिच्या इच्छा पूर्ण करून बसली होती. म्हणूनच ती लग्नाला नकार देत होती आणि शिक्षण पूर्ण झाले नाही असं म्हणत होती. एवढ्या मोठ्या कारस्थानात माझ्या मामीचा काहीच दोष नव्हता. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी माझ्यापासून रुपालीचे प्रेम प्रकरण लपवले होते. त्यामुळेच माझी मामी एवढी काळजी घेत होती. माझ्या मामीला वाटत होतं की तिच्या मुलीचा चांगला संसार व्हावा, म्हणून माझी मामी मला जेवण दूध वेळेवर देत होती. मी रुपालीला सोडून कुठे जाऊ नये म्हणून मला खूप जपायची आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये सर्व कबूल केले होते. या सर्वांमध्ये माझी बायको रुपालीचा दोष होता. माझ्या बायकोनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने मला असे औषध खाऊ घातले की त्यामुळे मी नपुंसक झालो. रुपाली आणि तिच्या प्रियकराने आयुष्यभर असंच लपवून नातं ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण रुपालीने तिच्या आईपासून हे सर्व लपवून ठेवले. रुपालीने एवढा मोठा खेळ रचला होता. प्रियकराच्या नादात रुपालीने माझे आयुष्य बर्बाद केले होते. मग मी रुपालीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे तिच्या 2 थोबाडीत ठेवून दिल्या आणि आता मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मला रुपालीचा खूप राग आला होता. रुपालीने माझं आयुष्य बर्बाद केलं होतं फक्त तिच्या प्रियकरासाठी. तिने स्वतःचा संसार बर्बाद केला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येच कळल्यामुळे रुपालीचा प्रियकर देखील तिला सोडून कुठेतरी निघून गेला होता. मी लग्न करून खूप मोठी चूक केली. मला माझ्या निर्णयाचा देखील राग येत होता. मी रुपालीची सुंदरता पाहून मोहात पडलो होतो. सुंदर बायको करण्यापेक्षा मी सावळी व संस्कारी बायको करायला हवी होती. माणसाचं रूप दिसायला चांगलं असून काय उपयोग? माणूस मनाने आणि कर्माने चांगला असला पाहिजे. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.